हा समोर आहे तो म्हैसूर पॅलेस बघायला आणि इथे एक मला वाटतं मंदिर आहे. सो गाईज अजून एक मंदिर आहे लक्ष्मी रमण स्वामी मंदिर. सो गाईज आता आम्ही इथे म्हैसूर बसस्टँडच्या बाजूलाच जेवायला बसलो आहे आणि तिथे मी म्हणजे त्यांची स्पेशल थाली घेतली आहे. आंध्र स्टाईल इथे जेवण मिळतं त्याच्यामध्ये. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश. आता सकाळचा आज 31 डिसेंबर आहे. नेक्स्ट डे सकाळचे 7:15 झाले आहेत आणि कुर्गमधला हा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही आता निघालो इथून म्हैसूरला. इथे आमच्या हॉटेलपासूनच जवळपास आय थिंक 5 मिनटाच्या डिस्टन्सवर, म्हणजे 5 मिनटं पण जास्त होतील, 5 मिनटाच्या डिस्टन्सवर कुशालनगर बस डेपो आहे. तिथून आम्ही निघणार आहोत म्हैसूरसाठी. ऑलरेडी बसच्या बुकिंग झालेल्या आहेत. म्हैसूरला जाऊन म्हैसूर बसस्टँडवरून म्हैसूर पॅलेस एक 5 मिनटावर आहे. तर म्हैसूर पॅलेस बघून तिथून मग पुढे जायचं पुन्हा आपल्याला बँगलोरला एअरपोर्टसाठी, कारण उद्या सकाळी 6:30चा आपला प्लेन आहे. सो आज बरीच धावपळ आहे. एक प्लेस आता आपल्याला बघायचा राहिला आहे आणि आज 31 वर्षाचा शेवटचा दिवस 2024मधला तो अतिशय आनंदात स्पेंड करायचा आहे. ॲज युजल जसे आपले दिवस गेले तसाच. सो ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. बॅग वगैरे भरून झाले. आता विशाली आंघोळीला माझी आंघोळ झाली, विशालीची आंघोळ बाकी ती झाली. शिवांशची आंघोळ काल रात्रीच आम्ही करून घेतली. त्याला असं उचलून आम्ही घेऊन जाणार आहोत. 7:30 तर निघू. 8:15ची बस आहे आपली. सो आता निघून आपण आता जाऊ. आता नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे. सो ते करून फटाफट निघूया. तुम्हाला मी फक्त एक जस्ट एक छोटीशी टूर दाखवतो हॉटेल कसं होतं आमचं ते. सगळेच बघू शकता. हे आहे शांती इन म्हणून हॉटेल आहे आणि अगदी रोड टच हॉटेल आहे. बघू शकता तुम्ही. 3 फ्लोअर्स आहे. आम्ही 3rd फ्लोअरला राहिला आहे असं. आणि यांचं इथे खालीच फर्स्ट फ्लोअरला हॉटेल पण आहे. म्हणजे तुम्ही इथे जेवू शकता आरामसात. चांगले जेवण म्हणजे मी म्हणेन. नॉनव्हेज वगैरे तर उत्तम होतं संडेला. मी काल मंडेला व्हेज ते कसं इतकं एवढी मजा नाही आली, पण नॉनव्हेज उत्तम होतं जेवण. बाकी ते सगळ्या ठिकाणी तुम्हाला नाश्त्याला इडली वगैरे, डोसा, टप्पा वगैरे त्या गोष्टी भेटतात. ही अशी आमची रूम होती 2 to 3 नंबर. आणि बघू शकता जसं आता शिवांश झोपला आहे. हे असे 2 बेड होते. हा इथे टी व्ही पण चालू आहे. यूट्यूब वगैरे म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि एक फॅन, AC. आम्ही नॉन AC घेतलेलं. इथे कबड आणि हे आरसा वगैरे आहे. इथे बसायला बेड वगैरे आहे. तर त्याला सगळे कपडे वगैरे जास्त असतात थोडेसे. चप्पल वगैरे ठेवलेलं आणि बऱ्यापैकी स्पेशियस रूम होता. आणि मग हा इथून बाहेर असं एंट्रन्स. आणि हो गाईज, मला तुम्हाला एक अपडेट द्यायची होती दुबार एलिफंट कॅम्पबद्दल. मोस्ट ऑफ मी जेवढे पण व्हिडिओ बघितले यूट्यूबवर, सो ते प्रत्येकजण सांगतं की म्हणजे तुम्ही कुर्गला आलात तर दुबार एलिफंट कॅम्प नक्की व्हिजिट करा. पण मी तुम्हाला सांगेन दुबार एलिफंट कॅम्प व्हिजिट करा, काही हरकत नाही. बट दुबार एलिफंट कॅम्प व्हिजिट करण्यापूर्वी जर तुम्ही म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. दुबार एलिफंट कॅम्पला चे 2 टायमिंग आहेत. एक तर सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4:30 ते 5:30. शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळेत व्हिजिट करा. आणि तिथे जाण्यापूर्वी, तिथे जायचं असेल तुम्हाला दुबार एलिफंट कॅम्पला, तर कमीत कमी 1 ते 1.5 तास आधी तिथे पोहोचा. म्हणजे 9च्या तुम्ही टाईमला जाणार असाल तर 7:30-8ला पोचा. 4:30च्या टायमिंगला जाणार असाल तर कमीत कमी 3-3:30ला पोचा. सॉरी, शिवांश झोपला तर तो उठत होता म्हणून मला जरा त्याच्याकडे लक्ष द्यायचं होतं. सो जर तिथे जाणार असाल तर तुम्ही कमीत कमी 1-1.5 तास आधी पोचा, कारण तिथे खूप रश असते, खूप गर्दी असते. तुम्हाला तुमचा नंबर येण्यात खूप वेळ जातो, कारण तिथे बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे एलिफंटला तुम्हाला हात लावू शकता, एलिफंटला आंघोळ घालू शकता. एलिफंटला हातबीत लावण्याचं असं काय नाही. त्याचे 140 रुपये त्याची तिकीट आहे. पण जर आंघोळ करायची, आंघोळ म्हणजे फक्त 2 टप पाणी टाकतात अंगावर, त्याचे 500 रुपये ते घेतात. सो ते तुम्ही बघा तुम्हाला करायचं असेल का नाही. मला नाही वाटत ते एवढं वर्थ इट आहे. बट दुबारीला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्याच्यापेक्षा मी एक सांगेन की हरंगी एलिफंट कॅम्प जो आहे हरंगी डॅमच्या जवळ, तिथे जावा. कारण तिथे कसं आहे, तिथे तितकीशी गर्दी नसते. मेन रोडपासून हार्डली काहीतरी एक अर्धा 1 किलोमीटर चालत आहे. आणि तिथे हत्ती पण खूप आहेत. फक्त एवढंच की ते हत्ती आय थिंक एजेड आहेत, म्हणजे जरा मोठे हत्ती आहेत.
आणि दुबारी एलिफंट कॅम्पला छोटे छोटे वगैरे हत्ती म्हणजे तुम्ही लहान मुलं वगैरे आणखी ते एन्जॉय करू शकता. सो हा फरक आहे. पण मी तर म्हणेन दुबारीला जाण्यापेक्षा तुम्ही आरंगीला पण जाऊ शकता. तिथे खूप सारे हत्ती आहेत आणि मोस्ट ऑफ म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिथे गर्दी जास्त नसते. सो हे तुम्ही बघा, तुम्ही डिसाईड करा. दुबारीला जाण्यापूर्वी फक्त तिथे 1-1.5 तास आधी पोचा, जेणेकरून आमच्यासारखं तुमचा म्हणजे हिरमोड होणार नाही. कारण आम्ही तिथे ऑलमोस्ट म्हणजे 4:30च्या ह्याला आम्ही 4:45ला बसलो. मला वाटलं तिकीट घेऊ जाऊ बघायला डायरेक्टली, पण तसं नाही झालं. खूप वेळ लाईनमध्ये उभा राहिलो आणि 5:30ला ते एक्झॅक्टली बंद करतात. जसं सकाळी 11 वाजता बंद करतात तसं 5:30ला बंद करतात. त्यामुळे तिथे तुम्ही वेळ काढूनच जावं. एक महत्त्वाचा अपडेट होता दुबारेबद्दल. बाकीचं सगळे पण तुमचे बघून होतीलच. सगळ्यात आता सकाळचे 8-10 झाले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत आपल्या कुशलनगर बस डेपोला. हा आहे कुशलनगर बस डेपो, कर्नाटक. आणि इथूनच आपली बस सुटणार आहे 8:15ला. सो ती आता येईल. ॲक्च्युली ती मडिकेडून सुटते. मडिकेडून आता इथे पाऊण तासात येते. सो आता आम्ही आमच्याच बसचा वेट करतो आहे आणि मग इथून ती 2-2.5 तासात पोचते म्हैसूरला. सो लेट्स सी, बघूया कधी पोचते आणि आपल्याला कसं काय. आपली बुकिंग आहे ऑलरेडी. तर त्याचा प्रश्न आहे तिथून म्हैसूरला पोचल्यानंतर म्हैसूरवरून जे आपल्याला बँगलोर एअरपोर्टला जायचं आहे प्री बुकिंगचं. सो बघूया कसं काय ते. सो फायनली आम्ही निघालो आहोत कुर्गमधून. बाय बाय टू कुर्ग. 3 दिवस आपण कुर्गमध्ये होतो आणि आता 31 डिसेंबरला आज आपण निघालो आहोत कुर्गमधून म्हैसूरसाठी. सो फायनली आपलं एक डेस्टिनेशन कंप्लीट झालं आहे आणि आता आपण चाललो सेकंड डेस्टिनेशनला म्हणजेच कुर्गला. सो लेट्स गो टू कुर्ग टू म्हैसूर फॉर द म्हैसूर पॅलेस. बाय बाय कुर्ग. सो गाईज फायनली आपण पोचलेलो म्हैसूर पॅलेसजवळ. म्हणजे म्हैसूरला डेपोला उतरलो आणि इथे म्हैसूर पॅलेस हार्डली 1-1.5 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आणि आता आम्ही त्या बॅगा आमच्या आहेत सोबत. आता वृषाली तिकीट काढते आणि तिकीट काढून झाले की मग आपल्याला डिपॉझिट रूममध्ये बॅग्स ठेवायचे. आय थिंक 1-1.5 तास लागेल आपल्याला संपूर्ण फिरायला. सो हा आहे म्हैसूर पॅलेसचा एंट्रन्स आणि इथून आता आतमध्ये जाऊया आपण आणि हा बघून घेऊया एंट्रन्स. सॉरी म्हैसूर पॅलेस. कारण आता आपल्याला याच्यानंतर पुढे परत जायचं आहे बँगलोरला. सो गाईज आता आम्ही इथे बॅग चेकिंग केली आणि इथे रूममध्ये आम्ही हे ठेवलं, बॅग ठेवला. फ्री ऑफ चार्ज आहे इथे बॅग ठेवायला. सो आता आपण चाललो आहे. हा समोर आहे तो म्हैसूर पॅलेस बघायला. आणि इथे एक मला वाटतं मंदिर आहे साऊथ इंडियन स्टाईलचं, ते पण आपण बघूया चला. सो हे आहे श्री श्वेता वर्षा स्वामी टेम्पल. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. हा दरवाजा वगैरे एकदम खूप जुन्या काळातला दिसतो. समोर दीपमाळ आहे की काय माहीत नाही, बट हे समोर मंदिर आहे. चला सगळ्या मंदिर हे जुन्या स्थापत्यशैलीतले वाटतं खूपच. म्हणजे कारण या मंदिरावर जी म्हणजे रेखाकृती आहे, कलाकृती आहे, ते खूप कोरीवकाम केलेलं आहे. मंदिराबद्दल मला तितकीशी माहिती नाही. सो ज्यांना कोणाला माहीत असेल, जे म्हैसूर पॅलेसच्या अगदी जवळ आहे, बाजूलाच म्हणू शकता तुम्ही, त्या मंदिराबद्दलची माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. कारण मी फर्स्ट टाईम येतो आहे तिथे आणि या सगळ्या गोष्टी बघतो आहे. सो आता इथे पण एक मंदिर आहे, त्या मंदिरात पण आपण जाऊया. काय लिहिलं कळत तर नाही आहे, बट लेट्स सी. सो काही इथे फ्लावर शो पण आहे. मी तर काही म्हणजे फुलांचं डेकोरेशन्स केलेलं आहे आणि मला वाटतं राम मंदिर बनवलं आहे, ते आपण नंतर बघूया. 20-30 रुपये तिकीट आहे. सो आता पहिल्यांदा आपण म्हैसूर पॅलेस बघूया पूर्ण व्यवस्थित आणि मग नंतर इकडे येऊया. चला. सो आता आपण एंट्री केली आतमध्ये, म्हणजे आतमध्ये पॅलेसमध्ये. आणि इथे तुम्हाला गाईड पण मिळतो. गाईडची प्राईस 300, 400, 500पासून आहे. ते डिपेंड करतं तुम्ही इकडे मेंबर वगैरे आहात की नॉर्मल वगैरे टुरिस्ट आहात वगैरे त्यानुसार आहे. सो आपण आता काही हे नाही घेतलं आहे, टुरिस्ट वगैरे नाही घेतलं, सॉरी म्हणजे गाईड वगैरे नाही घेतलं आहे. आपण नॉर्मल फिरणार आहोत. आणि मी आता जस्ट माहिती बघितली तर 16व्या शतकात हा बांधला गेलेला आहे आणि मग तो रिस्ट्रक्चर वगैरे केला गेला.
सो असं इथे काही मला वाटतं तोफ नाही, हे मला वाटतं ह्याचे आहेत, हे आपले घोडागाडीचे चाका वगैरे वाटतात हे मला. सो इथे पॅलेसमध्ये आल्यानंतर सुरुवातीला असे काही स्ट्रक्चर दिसतात आहेत, ज्यात मला वाटतं एक देवीचं मंदिर आहे छोटंसं आणि बाजूला एक महालाचं स्ट्रक्चर आहे. आणि मग इथे पुढे आल्यानंतर ते काय आहे एक्झॅक्टली, डॉल्स पॅव्हेलियन. तर इथे पूर्ण महालाचा एक स्ट्रक्चर बनवलेला आहे आणि इथे काही मूर्तीज आहेत. आणि हे तुम्ही इथलं आतलं स्ट्रक्चर बघू शकता. महालाच्या आतलं हे स्ट्रक्चर आहे, आतली डिझाईन आणि आतलं कोरीव काम. इथे गणपती बाप्पाच्या सुंदर अशी आरास केलेली आहे. इथे पण बाप्पाची आरास आहे. एक डिझाईन केलेली आहे सुंदर, म्हणजे आतलं कोरीव काम तर सुंदरच आहे, नो डाऊट. 16व्या शतकातला हा महाल आहे. तुम्ही ते टुरिस्ट घेऊन पण फिरू शकता. आता ॲक्च्युली आम्ही जरा घाईमध्ये आमची ट्रिप झाली, त्यामुळे आम्ही असं काय हे नाही घेतलं. बघू शकता हा महल, त्यातलं बांधकाम किती मजबूत आणि कलाकुसर भरलेली आहे त्यामध्ये. सो इथे काही चित्र आहेत, भित्तीचित्र तुम्ही बघू शकता, जे राजा महाराजांच्या काळात, इंग्रजांच्या काळात असं एखादे कार्यक्रम असे गाव आहे. हो बघतोय मी. फर्स्ट बटालियन ऑफ म्हैसूर इन्फ्रांट्री. नंतर हे काय स्कॉटिश बँड विथ बॅकपाइप्स, स्कॉटिश बँड आहे. किंवा आपण इथे जर बघितलं तर काय स्टेट एलिफंट, स्टेट हॉर्स, स्टेट, म्हणजे जे काही राजे महाराजांच्या काळात गोष्टी वापरल्या जायच्या एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या सणाला, त्या सगळ्या इथे दिसतात आहे. हिज हायनेस बॉडी गार्ड्स. सगळे इथे ना जुने फोटोज आहेत, म्हणजे ते राजा महाराजांच्या काळातले. हे तुम्ही पॉज करून बघू शकता. पेंटिंग्स आहेत, हे सगळे त्या काळातल्या राजे महाराजी फॅमिली त्यांचे आहे, त्यांचे फोटोज आहेत हे सगळे. इथे त्यांच्या काही वास्तूज आहेत. हे असं म्हैसूर पॅलेस शिवांशला फिरवलं आहे नीलेशने. अख्खं म्हैसूर पॅलेस असं बसून शिवांश येतच नाही आहे माझ्याकडे, सो त्यामुळे. सो हा ना इथला मधला परिसर आहे, म्हणजे इथला हा मध्ये एक ग्राउंड टाईप आहे म्हणू शकता तुम्ही पॅलेसच्या. सो या पुन्हा काही देवदेवतांच्या मूर्तीज आहेत आणि त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. जास्त करून देवी वगैरे जास्त करून बघायला मिळतात आहे आणि इथलं कल्चर वगैरे. सो ही मूर्ती आहे प्लास्टर ऑफ पॅरिसची. कृष्णा राजा वडियर वॉज इन्स्ट्रुमेंटल इन कन्स्ट्रक्शन ऑफ दिस पॅलेस, म्हणजे यांनी हा पॅलेस बांधला. ॲक्च्युअल फोटो वाटतं आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची त्यांची मूर्ती आहे. सो बघू शकता तुम्ही खूप मोठी वास्तू आहे म्हैसूर पॅलेस. मी तर फर्स्ट टाईम बघतो.
आणि इथले झुंबर तर इतके अवाढव्य आणि भव्य दिव्य आहेत. आणि हा संपूर्ण त्याचा बाहेर पॅलेस, जसं आपण पुणे शनिवार वाडा वगैरे बघतो ना तसंच आहे. कारण त्यावेळेचे राजे महाराजे म्हणजे त्यांच्या ज्या वास्तू होत्या त्या तशाच भव्य दिव्य होत्या. गाईच्या मंदिराचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. सॉरी, या म्हैसूर पॅलेसचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. गाईज इथले दरवाजे आणि दरवाजाचं कोरीवकाम तुम्ही बघू शकता. मी आता जस्ट म्हणतो त्याच्या मागे मंजुलिका आहे, बुलबुल्यामध्ये दाखवलं ना, राजे महाराजांच्या काळामध्ये असायचं. चला गाईज इथे ना हत्तींचे ते आभूषण आहेत, म्हणजे सणासुदीला जे हत्तींना सजवलं जातं ती आभूषणं इथे आहेत, तुम्ही बघू शकता. सो गाईज फायनली आता दुपारचे 12:30 झालेले आहेत, 12:30 पावणे. आणि आता आम्ही निघालो आहोत इथून जेवून पुढे जायचं आपल्याला बँगलोर एअरपोर्टसाठी. सो आपला म्हैसूर पॅलेस बघून झाला आहे, 1 तासाभरात होतो हा म्हैसूर पॅलेस पूर्ण बघून तुमचा. आणि आता आपल्याला निघायचं आहे. एक जस्ट फोटो दाखवायचा तुम्हाला. सो हे श्रीकंद दत्त नरसिंह राजा वडियार 1953 ते 2013. हे आत्ताच्या पिढीत त्यांचे राजा होते, जे रिसेंटली 2013ला ऑफ झाले. सो गाईज अजून एक मंदिर आहे, लक्ष्मी रमण स्वामी मंदिर. 1499 सालचं मंदिर आहे. जाऊन बघूया आपण आता हे मंदिर. सो गाईज आता आम्ही इथे म्हैसूर बसस्टँडच्या बाजूलाच जेवायला बसलो आहे. आणि तिथे मी म्हणजे त्यांची स्पेशल थाली घेतली आहे. आंध्र स्टाईल इथे जेवण मिळतं, त्याच्यामध्ये मला केळीच्या पानावर मिळतं. म्हणजे साऊथमध्ये आल्यानंतर असं जेवण मिळालं तर उत्तमच. त्यात भात आहे, चपाती आहे, पापड आहे, रस्सम आहे, दही आहे, खीर आहे, भाजी आहे, चटणी आहे आणि चपाती वगैरे. चला आपण जेवायला घेऊया. सो गाईज आता दुपारचे 2 वाजले आहेत, 2:30. आणि आम्ही आता निघालो, जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो बस स्टँडला. बाजूलाच आहे म्हैसूर बस स्टँड. तिथून आता आपल्याला बस बघायची डायरेक्ट बँगलोर एअरपोर्टसाठी, कारण त्याच्या बाजूलाच आपलं हॉटेल आहे. सो चला जाऊन बघूया बस कशी काय भेटते. जवळपास 4-5 तास लागणार आहेत. सो गाईज आत्ता आम्ही बसलो आहे बसच्या बाजूला आणि 2:45 झाले. तिकीट काढली आता लक्झरी बसची, म्हणजे ज्या म्हैसूर बस स्टँडवरून डायरेक्ट एअरपोर्टला जातात, बँगलोर एअरपोर्टला. सो ती 2:45ची बस आहे, सॉरी 2:45ची. आता 2:45 झालेत. 1 तास आम्हाला इथे वेटिंग करावं लागणार आहे. आणि मग ती आय थिंक 2-2.5 तासात किंवा 3 तासात पोहोचेल, म्हणजे 7 वाजेपर्यंत पोहोचेल एअरपोर्टला. आपलं चेक इन संध्याकाळी 6च आहे, तरी पण आपण त्यांना सांगून ठेवू की बाबा आम्ही 7 वाजेपर्यंत येतो आहे. आणि बस दाखवतो मी तुम्हाला 1 मिनटं. सो ही आहे बस, फ्लाय बस लक्झरी ट्रॅव्हल म्हणून. त्याच्यात 2 तिकीट्स आपल्याला काहीतरी जवळपास 1700 रुपयाला पडलं. म्हणजे एक तुम्ही बघू शकता, एक 850 रुपयाला एक तिकीट ऑलमोस्ट पडली, 850-900 रुपयाला. सो लेट्स सी, बघूया आपण आता कसा प्रवास होतो आहे हा पुढचा. एक 4-5 तासाचा प्रवास होणार आहे हा, 163 किलोमीटर. लेट्स सी. गाईज आता निघालो आहे आम्ही. ही आमची बस आहे. व्हिडिओ ही आमची बस आहे आणि आमची सीट. गाईज ही आमची बस आहे. सो परमिशन घेतली त्यांची, ते देत नव्हते. आता ही निघाली आहे आणि आमची सीट बघाल तर ही बघा इथे आहे. हे बघा दिसतंय, हे बघा शिवांश आणि निलेश. त्याचं लक्ष नाही आहे. इथे सीट आहे. ही पूर्ण अशी बस आहे आमची, लक्झरियस. सो चला आता जाऊया आतमध्ये. इथे तुम्ही सामान तुमचं लगेज ठेवू शकता. हे ड्रायव्हर
ही अशी पूर्ण आतून बस आहे. वॉशरूम विशरूम आहे इथे. निलेश फायनली इथून बाहेर पडलो मैसूरमधून बाहेर पडतोय. झोपलाय. सगळं सामान आम्ही आत टाकलंय. सो गाईज आता आम्ही बँगलोर एअरपोर्टच्या जवळ पोहोचतो आहे. आय थिंक एक अर्ध्या पाऊण तासात पोहोचू. आणि बँगलोरचं ट्रॅफिक तुम्ही बघू शकता. सेम आपल्या मुंबईच्या ट्रॅफिकची आठवण झाली. सेम म्हणजे आपल्या एअरपोर्टला जेवढं ट्रॅफिक आहे सांताक्रूझ एअरपोर्टला संध्याकाळचं असतं तसंच आहे. आणि आज त्याच वर्किंग डे आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आहे 2024 31 डिसेंबर. सो त्यामुळे सगळे लोक ऑफिसमधून लवकर सुटून सगळे निघालेले आहेत आता घरी. खूप सारी गर्दी, खूप सारं ट्रॅफिक आहे. सो गाईज आता रात्रीचे 10 वाजत आले आहेत आणि आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही हॉल म्हणजे रूमवरच मागवलेलं. सो रेड की इन म्हणून जे हॉटेल आहे म्हणजे एअरपोर्टपासून 10 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. आणि हे मी आधीच 2-3 दिवसापूर्वी बुक केलं होतं. सो आम्ही इथे काहीतरी 7-7:15ला आलो. आम्ही चेक टाईम पण 6 ते 7 ठेवलेलं कारण मला माहिती होतं इथे यायला एवढा वेळ होणार आहे. सो जेवण आम्ही बाहेरूनच मागवलं. आज आम्ही पिझ्झा बर्गरच मागवलं कारण बरेच दिवस आम्ही खाल्लं पण नव्हतं आणि आज 31 पण होता. आणि म्हटलं रूमवर खाल्लं तर बरं होतं. कारण शिवांशला हॉटेलवर घेऊन जायचं म्हटलं त्याचा आरडावर वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून म्हटलं ते टाळण्यासाठी आम्ही रूमवरच मागवलं. आणि प्लस लवकर झोपायचं होतं कारण सकाळी 4 वाजता इथून निघायचं आहे. अर्धा तासात आपण पोचू. 6:20ची आपली फ्लाईट आहे. त्यामुळे ॲटलिस्ट 1.5-2 तास आपला एअरपोर्टला पोचायचं आहे. इथून अर्धा तासावर एअरपोर्ट आहे. सो आता 10 वाजले तर सगळं रेडी झालं आहे. झोपायचं फक्त शिवांशला ग्राउंड मारायचं आहे म्हणून जरा खाली चाललो आहे. सो सकाळी आता डायरेक्ट भेटूया 4 वाजता. सो काहीच बघू शकता हे रेड की इन आमचं हॉटेल म्हणजे या हॉटेलमध्ये थांबलो आहे. आणि हे अगदी हायवे टच हॉटेल आहे. इथूनच पुढे आपलं अर्धा तासावर एक 10 किलोमीटर डिस्टन्सवर एअरपोर्ट आहे. अर्धा तासात पोचू आपण. सो सकाळी आम्ही 4 वाजता निघून आय थिंक 4:30पर्यंत पोचू. आणि मग 1.5-2 तास इनफ आहेत म्हणजे इमिग्रेशनसाठी आणि बोर्डिंग पाससाठी. सो लेट्स सी उद्या सकाळी गेल्यानंतर बघूया कसं काय ते. चला आता जाऊया झोपायला. आणि आमच्या दोघांकडून शिवांशकडून आणि माझ्याकडून आणि विशालकडून सुद्धा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आताच म्हणजे आता 31 डिसेंबर शेवटचे 2 तास उरले त्या वर्षातले आणि न्यू इयर चालू होईल. सो सगळ्यांना न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा.